रेशनच्या तांदळाचे असे खुसखुशीत पापड बनवायचे तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच। एकदम खुसखुशीत झालेले आहेत पापड, तुम्ही पाहू शकाल आणि अगदी 4 ते 5 पट फुललेले आहे। बनवायलाही खूप सोपे आहे। लगेच आपण रेसिपी पाहूयात। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लगेच आपण हे खुसखुशीत तांदळाच्या पिठाचे खिसीचे पापड कसे बनवायचे हे पाहूया। हे पापड बनवण्यासाठी आता मी 3 कप घरातील रेग्युलर तांदळाचं पीठ घेते, तेही रेशनच्या तांदळाचं। तांदूळ मी भिजवलेले वगैरे नाहीये, फक्त धुवून सुकून घेतलेले आहे आणि ते दळून आणलेले आहे। टोटल आता मी 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला कढईत 3 कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे। कप असे फुल भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर पाण्यात आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ घालायचं आहे, पाऊण चमचा पापडखार घालायचा आहे। हे आता पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यात 1/4 चमचा हिंग घालायचा आहे आणि आता हिंग देखील पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता पाणी व्यवस्थित गरम झालं आणि पाण्याला उकळी यायला लागली की आपल्याला यात 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिऱ्यामुळे पापडाला चव छान येते आणि हिंगामुळे देखील, त्यामुळे असेल तर नक्कीच घालायचं आहे। आता पाण्याला अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकाल। तर लगेच आपल्याला मोजून घेतलेलं तांदळाचं पीठ यात घालायचं आहे। पीठ घालून झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ असं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकाल। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं हे असंच मुरत ठेवायचं आहे। 2 मिनिट पीठ मुरलं की हे आपल्याला थोडं थोडं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला असं मोडून घ्यायचं आहे। जास्त याला रगडत वगैरे बसायचं नाही, थोडंसं फक्त यातल्या ह्या गुठळ्या वगैरे फुटल्या पाहिजे आणि या पिठाचा आपल्याला गोळा करता आला पाहिजे इतपत हे आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। हे पीठ तुम्ही तांब्या किंवा मॅशरच्या मदतीने देखील फोडून घेऊ शकता बरं। पीठ आता आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि यातल्या गुठळ्या आता बऱ्यापैकी फुटलेल्या आहे, त्यामुळे हे आता मी हाताने मळून घेते। याला एकजीव करून याचा एक गोळा तयार करून घेते। पिठाचा असा गोळा तयार करून घेतला की आता यातलं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला याचे लंबगोल आकाराचे असे रोल तयार करून घ्यायचे आहे। हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, त्यामुळे हे थोडेसे पातळच बनवायचे आहे। असे 5 रोल तयार करून घेतले मी। हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, त्यासाठी मी चाळणी घेतली, त्यावरती एक कपडा ठेवलेला आहे आणि कपड्यामध्ये हे रोल ठेवते। अशा प्रकारे हे रोल आता आपण कपड्याने झाकून घेऊयात। हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे, त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, त्यावरती ही चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे आणि हे रोल मध्यम आचेवरती 20 ते 25 मिनिट छान वाफवून घ्यायचे आहे। यामुळे पापड एकदम खुसखुशीत होतात, त्यामुळे तुम्ही जर पापड बनवताना ही प्रोसेस करत नसाल तर एकदा नक्की करून बघा। आता 20 ते 25 मिनिट झालेले आहे, आपण यावरचं झाकण काढूयात आणि आपले रोल तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेले आहेत। तर आता लगेचच हे रोल मी ताटात काढून घेतलेले आहे। हे आता आपल्याला फोडून घ्यायचे आहे। याचे असे अगोदर थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ग्लासने किंवा मॅशरने हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। ही प्रोसेस करून घेतल्यामुळे पीठ छान मऊ होतं, पापड छान लांबतात देखील आणि छान खुसखुशीत देखील होतात। व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल पीठ आपलं किती छान सॉफ्ट झालेलं आहे। तर आता आपले हे रोल खूप गरम होते, त्यामुळे आपण ग्लासने फोडून घेतलेले आहे आणि पीठ छान सॉफ्ट देखील झालेलं आहे। आता हे आपल्याला हाताने किंवा पॉलिथिन शीटमध्ये घालून मळून घ्यायचं आहे। मी याला पॉलिथिन शीटमध्ये टाकून छान व्यवस्थित मळून घेते। पॉलिथिन शीटमध्ये जर टाकलं तर अगदी 2 मिनिटात हे छान सॉफ्ट होतं आणि हाताने जर मळलं तर थोडासा वेळ लागतो। तुम्हाला पॉलिथिन शीट वापरायची नसेल तर तुम्ही याला हाताने देखील सॉफ्ट करून घेऊ शकता। पॉलिथिन शीटमध्ये टाकून याला फरचीवर असंच मी रगडवून घेतलं आहे, मळून घेतलं आहे आणि 2 मिनिटातच आपलं पीठ तयार झालेलं आहे। लगेच हे मी ताटात काढून घेतलेलं आहे। आता याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आता यातलं थोडंसं पीठ मी काढून घेते आणि बाकीचं पीठ मी पॉलिथिन शीटमध्येच ठेवते, म्हणजे छान सॉफ्टच राहील। आपण जे थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे त्याला आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या लाट्या बनवायच्या आहे, म्हणजे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे पापड लाटण्यासाठी। अशा प्रकारे पापड तुम्हाला कितपत मोठा हवा आहे, म्हणजे त्याची साईज कितपत हवी त्यानुसार आपल्याला याच्या अशा लाट्या बनवायच्या आहे। पीठ आपलं खरंच एकदम सॉफ्ट झालेलं आहे बरं, म्हणजे उडदाच्या पापडासाठी आपण जसं पीठ बनवतो ना एकदम तसं।
लाट्याही अगदी तशाच दिसत आहे, तुम्ही पाहू शकाल. डब्बा भरून लाट्या मी करून घेतलेला आहे. एवढं संपलं की मग दुसरा करणार आहे. आता हे पापड मी पॉलिथिन शीटवरती बनवते, पण तुम्ही हे डायरेक्ट पोलपाट्यावरती लाटून देखील घेऊ शकता, थोडंसं तांदळाचं पीठ लावून. आणि पॉलिथिन शीटवरती जर बनवत असाल तर पॉलिथिन शीटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग 2 पॉलिथिन शीटच्या मध्ये लाटी ठेवून आपल्याला पापड छान पातळ लाटून घ्यायचं आहे. सॅम्पल बॅग असतात बघा, त्या टाईपमध्ये आपल्याला पॉलिथिन शीट घ्यायची आहे, म्हणजे पापड झटपट लाटले जातात आणि पापड चिरत देखील नाही. असा पातळ पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता आकारावरती जाऊ नका, मी मुद्दामच असा पापड बनवला आहे, कारण पापड आपल्याला असे प्लेटने कट करून घ्यायचे आहे. यामुळे छान एकसारखे पापड तयार होतात. आपला पापड किती छान दिसतोय तुम्ही पाहू शकाल आणि छान पातळ तयार झालेला आहे बरं, म्हणजे खालचे बोटं देखील यातून दिसत आहे. असेच पातळ पापड आपल्याला तयार करायचे आहे. जेवढा आपला पापड पातळ राहील ना तेवढा छान खुसखुशीत होईल आणि छान फुलेल देखील. त्यामुळे पापड आपल्याला जाड न ठेवता छान पातळच बनवायचे आहे. दुसराही पापड मी छान पातळ बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता याला देखील आपण प्लेटने कट करून घेऊयात. प्लेट, वाटी, ग्लास कशानेही तुम्ही हे पापड असे कट करून घेऊ शकता. तुम्हाला पापड कितपत मोठा हवा आहे त्यानुसार याला असं लाटून कट करून घ्यायचं आहे. छान एकसारखे पापड तयार होतात यामुळे, तुम्ही पाहू शकाल. आता हे पापड बनवण्याची अजून एक सोपी पद्धत सांगते मी. पॉलिथिन शीटमध्ये लाटी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखादी गोलवाली प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे असा छान गोल पापड तयार होतो. अशा प्रकारे हे तांदळाचे पापड तुम्ही मशीनमध्ये देखील बनवू शकता बरं, खूप झटपट होतात. आता हे पापड तुम्ही फॅन खाली सुकायला टाकू शकता किंवा उन्हात सुकायला टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. मी हे आज फॅन खालीच टाकते सुकायला आणि उद्या दिवसभर उन्हात सुकवून घेणार आहे. आता असेच सगळे पापड बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व पापड बनवून घेतलेले आहे मी. एक साईड सुकल्याच्या नंतर साईड चेंज करून हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. पापड आपले छान सुकलेले आहे, तुम्ही पाहू शकाल आणि छान पातळ पापड तयार झालेले आहे एकसारखे. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. 7-8 पापड मी पीठ लावून पोलपाट्यावरती लाटून घेतले होते. ते पापड तुम्ही पाहू शकाल किती छान फुलताय तर, कारण हे खूप जास्त पातळ लाटले होते मी. जेवढा पापड पातळ राहील ना तेवढे हे छान फुलतात. त्यामुळे पातळ पापड आपल्याला बनवायचे आहे. तसेच लगेच कोरडे झालेले आहे ते, अजिबात तेलकट नाही आहे. आणि हे आपले पॉलिथिन शीटवरती लाटून घेतलेले पापडही तुम्ही पाहू शकाल किती छान फुलताय तर. यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे. तिसराही पापड तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेला आहे तर. आता असेच अजून पापड तळून घेते मी. पापड तुम्ही आपले पाहू शकाल किती कोरडे झालेले आहेत तर, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे बरं. पापडाच्या टेक्स्चरवरूनच दिसते हे किती छान खुसखुशीत झालेले आहेत तर. आपले पॉलिथिन शीटवरती बनवून घेतलेले पापड देखील तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट झालेले नाही आहे आणि अगदी 4 ते 5 पट फुललेले आहेत बरं. आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे, म्हणजे हातात घेतलं की लगेच याचा भुगा होतोय, तुम्ही पाहू शकाल. या पापडचा वापर करून तुम्ही मसाला पापड देखील बनवू शकता, जबरदस्त होतात. खरंच या पद्धतीने तुम्ही एकदा पापड बनवून बघा, मला खात्री आहे तुम्हाला हे खूपच आवडतील. तर नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.